खडकपाडा सेवा केंद्र रीता ठाकूर उभं राहायचे पटकन जागेवर। अनुभव खूप सुंदर आहे। 15व नवनाथ पारायणे सरकारी नोकरीसाठी 9 पारायणाचा संकल्प केला होता। आज त्यांचा 15व पारायण आहे। पहिले 3 पारायण झाले तेव्हा त्या शाळेत हजर झाल्या। 6व्या पारायणाला त्यांना जिल्हा परिषदेची ऑर्डर मिळाली। 9व्या पारायणाला पगार सुरू झाला आणि धर्मनाथ बीचला आल्यावर त्यांनी विनंती केली होती की मला लवकरात लवकर परमनंटची ऑर्डर मिळावी आणि आज 15व्या पारायणाला यायच्या 2 दिवस आधी त्यांना परमनंटची ऑर्डर मिळाली आहे। हे फक्त आणि फक्त शक्य होऊ शकते ते महाराज माऊलींच्या आशीर्वादामुळे। ग्रंथावर फुल वाहा नवनाथांच्या दादासाहेब विदगुजातून सांगतात त्या ताई दररोज फुल ग्रंथावर वाहत होत्या आणि महत्त्वाचं काम त्यांचं पूर्ण झालेलं आहे। यानंतर अशोक पाटील नंदुरबार जागेवर उभं राहायचंय। लग्न जमत नव्हतं, दिंडोरी दरबारात सेवा केली, माऊलींचा दादासाहेबांचा आशीर्वाद घेतला। यानंतर इथले नवनाथ पारायण मासिक चालू केले। 8 दिवसात नवनाथ पारायणाला आल्यानंतर विनंती केली। त्यांची विनंती अशी होती की पुढच्या महिन्याच्या पारायणाच्या आधी हातामध्ये एंगेजमेंटची रिंग असावी आणि त्याच पारायणाच्या आधी एंगेजमेंटची रिंग घालून ते या ठिकाणी आलेले होते। त्यांच्याच वडिलांना लिव्हरचा त्रास होता, ट्रान्सप्लांट करायला सांगितलेलं होतं। 20-25 लाखांचा खर्च होता। माऊली दादासाहेब आपल्याला साधी सोपी रुद्राची सेवा सांगत असतात, ती केली। कुठलंच ट्रान्सप्लांट ऑपरेशन काही नाही, 20-25 लाख खर्च नाही त्यांचे वडील आतापर्यंत। अजून एक स्वप्न स्वामींनी पूर्ण केलं। खूप दिवसांनी परदेशात नोकरी मिळावी। बघा आपण स्वार्थ साधत असतो, पण स्वामी महाराज ठरवलं आणि श्रद्धा असेल तर महाराज माऊली दादासाहेब देणारच आहेत। व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून माऊली दादासाहेब कुणासाठी करतायत? तुमच्या आमच्या सामान्य सेवेकरांच्या कल्याणासाठी। परदेशात नोकरी मिळावी अशी त्यांची इच्छा होती। स्वामी सेवेने 9 पारायण नवनाथांचे झाले आणि अबुधाबीसाठी त्यांना कॉल आलाय। ते आता जून मध्ये तिथे ते रुजू होणार आहे। याच्यानंतर तुकाराम पटेल वडाळी सेवा केंद्र उभं राहायचंय। खूप छान अनुभव आहे। गुरुमाऊली आदरणीय दादासाहेबांनी 36 नवनाथ पारायण करायला लावले होते। मुलाला नोकरी परमनंट व्हावी म्हणून सेवा केली। 36 पारायण चालू असतं, 36